सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. आपला आजचा विषय अर्थमंत्री निर्मला सीतारामन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन असा विषय घ्यायचं अनेक कारण. एक तर आपल्या स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये आजपर्यंत आपल्याला अनेक अर्थमंत्री झाले. त्यातले अनेक अर्थमंत्री त्यांच्या एखाद्या विशिष्ट कृतीमुळे, एखाद्या विशिष्ट विधानामुळे असं लक्षात राहतात, किंवा त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या वैशिष्ट्यांमुळे सुद्धा वेगवेगळे अर्थमंत्री आपल्या देशाच्या आर्थिक इतिहासामध्ये ओळखले जातात. आता उदाहरणच द्यायचं झालं तर यशवंतराव चव्हाणांचा अर्थमंत्री म्हणून उल्लेख करताना गरिबी हटावची घोषणा विसरता येत नाही. नारायण दत्त तिवारींचा अर्थमंत्री म्हणून उल्लेख करताना फक्त एकच अर्थसंकल्प सादर केला असला तरी बिंदी किंवा टिकली अर्थसंकल्प असं त्याचं वर्णन केलं गेलं. विश्वनाथ प्रताप सिंग जेव्हा राजीव गांधींच्या मर्जीतले होते आणि त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत अर्थमंत्री होते, त्यावेळेला दीर्घकालीन योजना किंवा लॉंग टर्म बजेट अशा पद्धतीचा विचार त्यांनी जो मांडला, त्यातनं खरं सांगायचं म्हणजे पुढच्या आर्थिक सुधारणांची सुरुवात केली गेली असं म्हटलं तर त्या अर्थानं विश्वनाथ प्रताप सिंग लक्षात राहतील, विशेषतः अर्थमंत्री म्हणून. पंतप्रधान म्हणून ते कदाचित मंडल कमिशनमुळे राहतील, पण अर्थसंकल्प म्हणून विश्वनाथ प्रताप सिंग ह्या दीर्घकालीन योजनेमुळे लक्षात राहतील. नंतरच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे साधारणच आर्थिक सुधारणांचे उद्गाते आहेत. पी चिदंबरम हे साहजिकच त्या एका ड्रीम बजेटमुळे सदैव लक्षात राहतील. यशवंत सिन्हा यांनी आपण अलीकडच्या भावशेखरच्या एका भागात विस्तारानं पाहिलं, असं ते सोनं गहाण ठेवणं आणि त्या 6 महिन्याच्या अत्यंत अपवादात्मक वाईट परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था तरती ठेवणं म्हणून लक्षात राहतील. प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनची सुरुवात जशी चिदंबरम यांनी केली, त्याचा बेस वाढवणं, पाया वाढवण्याचं कामही यशवंत सिन्हांनी केलं. नंतरच्या काळामध्ये अरुण जेटली सर, पियुष गोयल असे वेगवेगळ्या पद्धतीनं मोदी सरकारचे अर्थमंत्री लक्षात राहतील. खरं सांगायचं म्हणजे पियुष गोयल हे कधीही पूर्णवेळ अर्थमंत्री नव्हते, पण गेल्या 10-11 वर्षाच्या काळामध्ये एकापेक्षा जास्त अर्थसंकल्प त्यांना सादर करायची संधी मिळाली. म्हणजे अर्थमंत्री नसलेला अर्थमंत्री अशा पद्धतीचं त्याचं वर्णन गमतीने करायचं की नाही, हे त्याचा प्रश्न आहे. मग अशा पार्श्वभूमीवरती सलग 7व्यांदा 23 जुलै 2024 मध्ये मोदी सरकारचे अर्थमंत्री म्हणून सादर केलेला अर्थसंकल्प ही तर ऐतिहासिक कामगिरी आहेच, पण निर्मलाजी सीतारामन या खऱ्या अर्थानं पहिल्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, म्हणूनही त्या लक्षात राहतील. आणि त्याच्याच बरोबरीनं ज्या वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीचा सामना करत त्यांना अर्थसंकल्प सादर करावा लागला, कधी स्थानिक, कधी राष्ट्रीय, कधी जागतिक, याची ही पडछाया आणि छाया साहजिकच त्यांच्या कारकिर्दीवरती आहे. पण एकंदरीतच केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मलाजी सीतारामन यांच्याबद्दलचा जर नंतरच्या काळामध्ये कधी विचार करायचा झाला तर त्यांनी अलीकडे केलेली जी 2 विधानं आहेत त्यामुळे त्या नक्की लक्षात राहतील, याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. अगदी अलीकडे एका संस्थेच्या दीक्षांत समारंभात बोलताना त्या असं म्हणाल्या की अर्थमंत्री म्हणून मला करविषयक प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. त्याचं कारण माझं स्वतःचं मत असं आहे की कराचं प्रमाण 0 असलं पाहिजे. पण आपल्या देशापुढे असलेली आव्हानं आणि देशापुढे असलेली संधी हे गणित लक्षात घेता सरकारला पैशाची आवश्यकता आहे, आणि जोवर सरकारला पैशाची अपेक्षा आहे, आवश्यकता आहे, तोपर्यंत कराचे दर असेच राहतील. इतकं निसंदिग्ध विधान करणं, याला एक फार मोठी हिंमत लागते, फार मोठी दूरदृष्टी लागते. आणि त्याच वेळेला असं विधान तीच व्यक्ती करू शकते जिची आपल्या खात्यावर पकड आहे असं म्हटलं जातं. विशेषतः ज्याची पकड नाही अशी ज्याची चर्चा केली जाते, ती व्यक्ती अर्थमंत्री म्हणून इतकं निसंदिग्धपणे विधान करते. या एका गुणवैशिष्ट्याकरता अर्थमंत्री निर्मला सीतारामन असा विचार करतायचा झाला तर या विधानाला विसरता येणार नाही. असं विधान करावं न करावं, याचे राजकीय भले बुरे परिणाम काय, याचे अल्पकालीन परिणाम किती, मध्यमकालीन परिणाम किती, दीर्घकालीन परिणाम किती, ही गणित वेगळी असतील. परंतु या राजकीय पार्श्वभूमीचा जर विचार करायचा झाला तर सलग 3ऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सरकारच्या त्या अर्थमंत्री आहेत. या राजकीय सातत्याच्या जोरावरती ते हे विधान करतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. सलग 3दा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे नेहरूंनंतर मोदी असं नाहीये. मध्ये अटलजींनीही 3दा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे.
फक्त अटलजी हे नेहरू किंवा मोदीजी यांच्यासारखे आपले 3 वर्षाचा कालखंड पुरे 5 वर्षाचा सलग 3दा कालखंड पुरे करू शकलेले नाहीत. कारण अटलजींचं सरकार पहिल्यांदा 13 दिवस, मग 13 महिने आणि मग 4.5 वर्ष होतं. अगदी अशीच परिस्थिती आता निर्मलाजी सीतारामन यांची नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे सलग 7च्या बरोबरीनं आर्थिक स्थितीच्या दृष्टिकोनातून जागतिक अर्थकारणामध्ये भारताचं वाढलेलं उंचावलेलं स्थान या पार्श्वभूमीवरती अर्थमंत्री हे विधान करतात, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सक्षम अर्थव्यवस्थेचा प्रबळ वक्ता असं अर्थमंत्री म्हणून निर्मलाजी सीतारामन यांचं वर्णन करता येईल का, याचा विचार करावा लागेल. असा मुद्दा मांडायचं खरं कारण म्हणजे हे विधान आता या दीक्षांत समारंभात करायच्या काहीच दिवस आधी अर्थमंत्री म्हणून निर्मलाजी सीतारामन यांनी ज्या पद्धतीनं संसदेत उत्तर दिलं, विशेषतः मेडिक्लेमवरच्या जीएसटीचं प्रमाण कमी व्हावं अशी विरोधी पक्षांनी मागणी केली होती, त्या प्रश्नाला ज्या पद्धतीने अर्थमंत्र्यांनी उत्तर दिलं, ती भूमिका किंवा तो पवित्रा ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन असा विचार करताना हयात सगळ्यांच्या लक्षात राहील, ही अत्यंत गोष्ट उघड आहे. खरं सांगायचं म्हणजे अशा पद्धतीची मागणी केवळ विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली होती अशातला भाग नाही. अर्थसंकल्प सादर झाल्या झाल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्र लिहून, अधिकृतपणे पत्र लिहून अर्थमंत्र्यांना अशी विनंती केली होती की याचा पुनर्विचार करावा. या प्रश्नावरती जेव्हा विरोधी पक्षांनी संसदेच्या सभागृहात मागणी केली, त्याला उत्तर देताना माननीय मंत्र्यांनी पत्र पाठवले आणि विरोधी पक्षांनी म्हटले, अशा पद्धतीची सुरुवात अर्थमंत्र्यांनी केली. एकाच दगडामध्ये दोन्ही पक्षी मारले गेले. राजकीय उतरणीचा आणि उतरंडीचा विचार करायचा झाला आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री म्हणून कामगिरीचा विचार करायचा झाला, तर नितीन गडकरी सर्वार्थाने निर्मला सीतारामन यांना श्रेष्ठ आणि उजवे आहेत, कामगिरी म्हणूनही आणि त्या पक्षातली त्या मंत्रिमंडळातली ज्येष्ठता म्हणूनही. त्यामुळे त्यांचं नाव त्यांनी घेणं टाळलं, पण त्यांचा मुद्दा मात्र टाळला नाही. आणि मग एकंदरीतच विरोधी पक्षाच्या खासदारांना ज्या आक्रमकतेनं आत्ताच्या कालखंडामध्ये मोदी सरकारमधले मंत्री उत्तर देत आहेत, बरोबर त्याच आक्रमकतेनं त्यांनी नितीन गडकरींच्याही मुद्द्याची वासलात लावली, हे लक्षात घेण्याजोग आहे. असं राजकीय धारिष्ट कोणता मंत्री कधी दाखवला हो, याचा विचार केला पाहिजे. कारण केंद्रीय अर्थमंत्री म्हणून एखाद्याचं विश्लेषण कसं करावं किंवा त्याच्या कोणते निकष लावावेत अशा जेव्हा विचार आपण करत असतो, त्यावेळेला मला राहून राहून कौटिल्य अर्थशास्त्रामधली एकाची आठवण होते. त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे की चाणक्याला चंद्रगुप्त असं विचारतो की अर्थमंत्री, त्यावेळेला त्यांनी वापरलेला शब्द वित्तकोश असा आहे, वित्तकोशीय सचिव कसा असावा. त्यावेळेला ते सगळ्यात पहिल्यांदा म्हणले की वित्तकोशीय सचिव हा नशीबवान असावा आणि वित्तकोशीय सचिव याच्यावरती पंतप्रधानाचा किंवा राजाचा पूर्ण विश्वास असावा. मला वाटतं अलीकडच्या काळामधला जर अर्थमंत्र्यांचा विचार करायचा झाला तर साहजिकच मोदी सरकारचा किंवा नरेंद्र मोदी या पंतप्रधानाचा निर्मला सीतारामन या अर्थमंत्र्यावर पूर्ण विश्वास आहे, राजकीय पाठबळ आहे, असं सांगणारा हा अर्थमंत्री आहे. ही तुलना जर करायची झाली तर तुमच्या असं लक्षात येईल की मोदी सरकारच्या कालखंडाचं, पंतप्रधान म्हणून कालखंडाचं हे 11वं वर्ष आहे. याच्या आधीच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याही पंतप्रधान पदाची 10 वर्ष झाली होती. मनमोहन सिंग सरकारमध्ये सुद्धा 2 व्यक्तींनी अर्थमंत्री म्हणून कारभार पाहिला होता. सुरुवातीच्या काळामध्ये किंवा वर्षांमध्ये पी चिदंबरम हे अनेक वर्ष मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीमध्ये अर्थमंत्री होते, पण नंतरच्या टप्प्यामध्ये मात्र ही धुरा प्रणबकुमार मुखर्जींकडे गेली होती. अगदी असंच काहीसं मोदी सरकारचं ही वैशिष्ट्य आहे. मोदी सरकारच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये अरुण जेटली हे अर्थमंत्री होते. त्यांच्या निधनानंतर तात्पुरता का होईना पियुष गोयल यांनी भार सांभाळला, पण त्याच्यानंतर निर्मलाजी सीतारामन या अर्थमंत्री आहेत. म्हणजे जसं प्रणबकुमार मुखर्जी मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीतले दुसरे अर्थमंत्री होते, तसं निर्मलाजी सीतारामन या मोदी साहेबांच्या कारकिर्दीतल्या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत.
पण आपल्या असं लक्षात येईल की मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीतली प्रणब कुमार मुखर्जींची अर्थमंत्री म्हणून पदाची कारकीर्द आणि त्याच्याबाबत असलेले करंट, क्रॉस करंट, अंडर करंट आणि निर्मलाजी सीतारामन यांची मोदी सरकारचे दुसरे अर्थमंत्री आणि त्याच्यामध्ये असलेले करंट, क्रॉस करंट, अंडर करंट याची गणितं लक्षात घेण्याजोगी आहेत. आणि त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मलाजी सीतारामन यांनी मेडिक्लेम वरती जो जीएसटी कमी करणार नाही असं जे सांगितलं, याला दिलेलं उत्तर संसदीय कामकाज मंत्री म्हणून होतं का अर्थमंत्री होतं याचा विचार करावा लागेल. ती आक्रमकता, तो आवेश हा अनाठाई नव्हता. एकंदरीतच ज्या पद्धतीनं या नवीन निवडणुका होऊन गेल्यानंतर मोदी सरकारचा तिसरा कालखंड सुरू झालाय, त्यावेळेला विरोधी पक्षावरच्या केवळ सागदारांची संख्या वाढली आहे असं नाही, तर त्यांच्या आवाजाची पट्टी, रोख आणि स्वरूपही बदललाय. मग जशास तसं पद्धतीनं प्रत्येकच मंत्री त्याचं उत्तर देतोय. काही मोजके अपवाद वगळले तर या अपवादांमध्ये नितीन गडकरी येतात, या अपवादांमध्ये अश्विनी वैष्णव येतात, या अपवादांमध्ये जयशंकर येतात, परंतु बाकीच्या मंत्र्यांना तितक्याच शांतपणानं विरोधी पक्ष ऐकून घेत नसताना आपला मुद्दा थेट पोचवावा लागतो. आणि त्यामुळे ज्या वेळेला मेडिक्लेम सारखी गोष्ट आपल्या देशामध्ये आज सुद्धा ही पुल प्रॉडक्ट नाहीये, ही पुश प्रॉडक्ट आहे, लोकांना पोचवावी लागते. याचं कारणच असं आहे की मुळातच आपल्या देशामध्ये आयुर्विम्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिलं गेलेलं नाही. आयुष्याचा विमा आणि आरोग्याचा विमा या संकल्पना म्हणून जरी वेगळ्या असल्या तरी सुद्धा आपल्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये त्या कुठेतरी एकमेकांशी निगडीत आहेत. आपल्या देशामध्ये आयुष्याचा विमा याची सुरुवातच मुळी करामध्ये सवलत मिळते म्हणून विमा घेतो अशी झालीये. त्या मानसिकतेतनं आजही आपण आरोग्याच्या विम्यातनं बाहेर आलेलो नाही. साधं गणित पहा की LIC ही आपल्या देशातल्या आयुर्विमा क्षेत्रातली सगळ्यात मोठी कंपनी आहे, पण आजही आयुर्विमा महामंडळ किंवा LIC कडे आरोग्य विम्याच्या फारशा योजना नाहीत. इरडाईनं आता त्याची सांगड घालायला सुरुवात केल्यानंतर आयुर्विमा महामंडळ किंवा LIC काही आत्ता अस्तित्वात असलेल्याच आरोग्य विम्याच्या कंपन्या ताब्यात घेईल का अशी चर्चा करताय. आणि त्याच्या दृष्टिकोनातनं ज्या तीन सर्वसाधारण विमा म्हणजे जनरल इन्शुरन्स क्षेत्रातल्या ज्या 3 सरकारी कंपन्या आज अस्तित्वात आहेत, पण ज्यांची बाजारामध्ये नोंदणी झालेली नाहीये, जेटली साहेबांच्या कारकिर्दीमध्ये या 3 कंपन्यांचं काही प्रमाणात तरी डिसइन्व्हेस्टमेंट होईल असं म्हटलं होतं, परंतु ते म्हटलं इथंच राहिलं. अशी जी गणित आहे त्यावेळेला LIC या 3 सर्वसाधारण म्हणजे जनरल इन्शुरन्स कंपन्यांकडे असलेला आरोग्य विमा एक सरकारी कंपनी दुसऱ्या सरकारी कंपनीला विकते अशा स्वरूपात विकत घेईल अशी परिस्थिती असताना कदाचित सरकारला ही एक चांगली संधी होती की जेव्हा आरोग्य विमा आणि त्याचं महत्व मग ते करोनाच्या पार्श्वभूमीवरती असेल, नंतरच्या काळातल्या वर्क फ्रॉम होम मुळे जन्माला आलेल्या स्ट्रेसमुळे असेल, आपल्या बाजूबाजूच्या देशांमध्ये असलेल्या अशांततेमुळे आपले परदेशात राहिलेले विद्यार्थी, आपले परदेशात अडकलेले नागरिक आणि ते सोडवण्यामध्ये मोदी सरकारने केलेली प्रचंड मोठी कामगिरी याचाही दाखले देत या पार्श्वभूमीवरती मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य या संकल्पनेचा पुनरुच्चार करत हा जीएसटी ऍडव्हान्स करता आला असता. परंतु अर्थमंत्री म्हणून उत्तर देत असताना या जीएसटीतनं गोळा केलेल्या पैशावरती अर्थमंत्र्यांनी केंद्रित लक्ष केलं, पण एक अर्थमंत्री म्हणून आपल्या अर्थकारणाच्या महत्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं असंच म्हणावं लागेल. असाच काहीसा प्रकार या कराच्या प्रमाणामध्ये आहे का याचा विचार करू. एक गोष्ट नितांत सत्य आहे की मोदी सरकारचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की जितकं पारंपरिक उत्पन्नाची साधनं बदलली किंवा वाढवली, तितकीच अपारंपरिक साधनातून अनकन्व्हेन्शनल सोर्सेस मधनं सरकारनं उत्पन्न वाढवलं. आणि त्यामुळे ज्या वेळेला आज अर्थमंत्री असं म्हणतात की देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे असलेली आव्हानं आणि देशाच्या अर्थव्यवस्था पेलू शकेल अशी संधी, या दोन्हीचा जर विचार करायचा झाला तर सरकारला पैसा लागेल. सरकारला पैसा लागेल याच्याविषयी कुठेही दुमत नाही.
गेल्या कित्येक वर्षात मोदी सरकारनं प्रचंड चांगल्या पद्धतीनं अशा पद्धतीच्या पैशाची उभारणीही केली आणि विनियोगही केला. यातनं आपण करोना तरलो ही नितांत सत्य गोष्ट आहे. परंतु याचा विचार करत असताना ज्या वेळेला अर्थसंकल्पामध्ये किंवा त्याच्यानंतर अर्थमंत्री म्हणून अर्थव्यवस्थेची जी गणितं दिली जातात की सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स पासूनच्या उत्पन्नात वाढ झाली, कॉर्पोरेट टॅक्स पासूनच्या उत्पन्नात वाढ झाली, कॉर्पोरेट टॅक्सच्या रकमेच्या दुपटीनं वैयक्तिक आयकरात वाढ झाली, वैयक्तिक आयकरामध्ये सुद्धा पर्सनल टॅक्स याच्यामध्ये जास्त वाढ झाली. म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स पेक्षा सुद्धा जर पर्सनल इन्कम टॅक्स जास्त मिळत असेल, त्याचे जर दर स्थिर ठेवावे, ठेवूनही हे होत असेल, तर आपण जसं ओल्ड टॅक्स सिस्टम कडनं न्यू टॅक्स सिस्टम कडे गेलो, अशी काहीशी रचना मेडिक्लेम मध्ये किंवा या इतर संधींकडे करता येईल का? हे प्रश्न कदाचित राजकीय स्वरूपाचे आहेत. एकंदरीतच कराचं नियोजन, कराचं दर हे शेवटी आपल्याला वेगळ्या निकषांवर मोजावे लागतात, ही गोष्ट खरी. परंतु तो मेडिक्लेमवरचा जीएसटी असू दे किंवा तो या ना त्या स्वरूपामधल्या कराच्या उत्पन्नाच्या किंवा दराच्या संबंधात असू दे, ज्याला एक सार्वजनिक वित्त किंवा पब्लिक फायनान्स असं म्हटलं जातं, त्या विषयामध्ये कॅनन्स ऑफ टॅक्सेशन म्हणजे कर रचनेचे निकष असा नावाचा एक विषय असतो. आणि त्या कर रचनेच्या निकषावरती मेडिक्लेम कुठे उतरतो किंवा हे कराचे दर कुठे उतरतात, अशा पद्धतीची प्रबुद्ध रचना किंवा मांडणी अर्थमंत्र्यांनी करणं अपेक्षित होतं. कदाचित येणाऱ्या काळामध्ये निर्मलाजी सीतारामन अशा पद्धतीची मांडणी करतीलही. याचं कारण असं आहे की जसं सरकार वारंवार म्हणतं आणि आपल्या सगळ्यांचा तो अनुभव आहे की मुळातच आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की आपण समाज माध्यमाच्या जमान्यामध्ये राहतो आणि त्याच्याच बरोबरीनं त्यामुळे कोणतीही माहिती अत्यंत वेगाने आपल्यापर्यंत पोचत असते. पूर्वी जेव्हा समाज माध्यम नव्हती, आजच्या इतकी इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, तेव्हा दुसऱ्या दिवशीचा पेपर हातात येईस्तोवर बातमी करता थांबायला लागायचं. आज तर अशी परिस्थिती आहे की आपल्याला दुसऱ्या दिवशी पेपर मिळणं तर सोडा, आज रात्री तो छापला जायच्या आधीच शिळा झालेला असतो. आणि त्याचं खरं कारण असं आहे की आपल्या देशाची समाज व्यवस्था, आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सेवा क्षेत्र प्रधान झाली आहे. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये येणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या 58% वाटा सेवा क्षेत्र देतं, याची अर्थमंत्र्यांना पूर्ण कल्पना आहे. पण या सेवा क्षेत्राचा वयोगट 28-29 आहे. त्यांना ट्रान्सपरंट लॉजिक दिलं तर मुळातच पहिला काय कापून घ्यायचा तो कर कापून घ्या आणि आम्हाला मोकळं करा, अशी त्यांची वृत्ती असते, ज्याला आपण छुट्टा कर असं म्हणतो. त्यांच्या या वृत्तीमुळे आपल्या कराचं उत्पन्न वाढतंय हे गणित लक्षात घेता नेमकं ही आव्हानं काय, नेमकी ही संधी काय, ही संधी अर्थमंत्र्यांनी साधणं अपेक्षित होतं. विशेषतः त्या एका शैक्षणिक संस्थेच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. त्यामुळे विधान बरोबर, पण त्याची व्याप्ती बेताची अशी परिस्थिती ह्या दोन्ही ठिकाणी झाली का? आणि अर्थकारणावरती समाजकारणानं आणि समाजकारणावरती राजकारणानं मात केली म्हणजे एकंदरीतच अर्थमंत्री म्हणून अर्थव्यवस्थेचा प्रवक्ता असण्यापेक्षा सरकारचा प्रवक्ता असं निर्मलाजी या दोन ठिकाणी वागल्या का, याचा विचार करायचा. म्हणून भावशेखरचा आजचा विषय अर्थमंत्री निर्मला सीतारामन. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.